Hello friend, I am Satish. Today we are discuss about the angle and pair of angle. 7th standard math. Chapter number 4. यामध्ये आपण आता अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स हे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 15 पण सोडून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला नाही का ना चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक डायग्राम आणि त्याचे काही क्वेश्चन दिलेले आहे. आपण ते एकदा समजून घेऊ. त्याआधी आपण अँगल म्हणजे काय बाळांनो ते बघूया. एकदम सोपं आहे. अँगल म्हणजे काय? आता ही डायग्राम बघू आपण. हा पॉइंट बी आहे, कॉमन पॉइंट झाला. हा एक रे गेला BC आणि रे AC AB. हे दोन रे एकत्र येऊन कॉमन पॉइंट आपल्याला बी भेटला. ज्यावेळेस दोन रे असे एकत्र येतात त्यावेळेस कोण तयार होतो बाळा? एकदम सिंपल. एका कॉमन पॉइंटला आहे ना रे AB आणि रे CB ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस कोण तयार होतो? क्लिअर? त्यालाच काय म्हणतो आपण? अँगल. हा झाला एक अँगल, बरोबर. आता जो हा पॉइंट आहे ना बाळांनो, याला काय म्हणतो आपण? दोन रे जोडलेले आहेत त्यांनी, त्याला म्हणतात व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू. व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू. ओके. आणि हे जे आहेत रे BA आणि रे BC हे झाले त्याचे आर्म किंवा हात. त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? बाहू. क्लिअर? आपण आता वन बाय वन क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन काय बाळांनो? राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. म्हणजे तुम्हाला शेजारी दिलेल्या कोणाचे नाव लिहायचे. सिंपल आहे. शेजारी जो कोण दिला ना त्याचं नाव लिहायचंय. तर आपण हे थोडंसं रफ करतो. आता तुम्हाला या कोणाचं नाव लिहायचंय. आपण हे कोणाचं नाव तीन प्रकारे लिहू शकतो. पहिलं कोणतं? अँगल ABC ते लिहून घेऊ आपण. अँगल ABC. दुसरं काय? अँगल CBA. तुम्ही असं पण लिहू शकता अँगल CBA. अजून एका प्रकारे लिहू शकतो. हे दोन रे जिथं जॉईंट झाले कॉमन पॉइंट त्याला काय म्हणतात? अँगल B. हा झाला अँगल B. अशा प्रकारे तीन नावं या एका अँगलचे आपल्याला भेटतात. आता दुसरा प्रश्न काय बाळांनो? राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स म्हणजे काय? जे दोन रे ज्या पॉइंटने जोडलेत ना रे A आणि C ज्या पॉइंटने जोडले ना त्याला व्हर्टेक्स म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण? शिरोबिंदू. शिरोबिंदू. तर पॉइंट B हा आहे शिरोबिंदू. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स. क्लिअर? पॉइंट B. पुढचा प्रश्न काय बाळांनो? राईट द नेम ऑफ इट्स आर्म. आर्म म्हणजे त्यालाच मराठीत आपण बाहू म्हणतो, हात म्हणतो. दोन आर्म म्हणजे झाले हात, बरोबर. आता हा एक आर्म आहे, हा एक आर्म आहे. त्याशिवाय आपला कोणच तयार होत नाही बाळांनो. तर तुम्हाला आर्मचे म्हणजे हाताचे नाव लिहायचे. तर एक पहिला कोणता होईल? रे BA. त्यालाच किरण पण म्हणतो मराठीत. रे BA आणि रे BC. कळलं इथपर्यंत? रे म्हणजे काय कळलं? आर्म त्यालाच म्हणतो आपण. ओके. आता पुढचं काय क्वेश्चन? राईट द नेम ऑफ द पॉइंट मार्क ऑन इट्स आर्म. म्हणजे तुम्हाला जे हातावर आहे किंवा या बाहूवर किंवा आर्मवर तीनपैकी कोणताही तुम्ही वापरू शकता. त्या आर्मवर जे पॉइंट दिले त्यांची नाव लिहायचे. एकदम सोपं. पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. क्लिअर? पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. ओके. क्लिअर आहे का हे तुमचं? आता आपण यानंतर प्रॅक्टिस सेट 15 सोडून घेऊ. एकदम डिटेल मध्ये तुम्हाला 100% कळणार म्हणजे कळणारच. आता प्रॅक्टिस सेट आपण 15 बघतोय आपण अँगल अँड पेअर ऑफ अँगलचा, बरोबर. त्यामध्ये पहिला प्रश्न काय बाळांनो? ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. म्हणजे तुम्हाला एक अँगल दिलेला आहे. अँगल कोणता आहे? AWB. याचा काय करायचं आपल्याला? जे क्वेश्चन आहे तीन ते सॉल्व्ह करायचे. त्याआधी आपण जाणून घेऊया इंटेरियर एक्सटेरियर म्हणजे अंतर्भाग, बाहेरचा भाग आणि आर्म. या तीन गोष्टी जाणून घेऊ. त्याशिवाय तुम्हाला सोडवताच येणार नाही क्वेश्चन. एकदम सिंपल सांगतो. ते काय लिहायला कोणी लिहून देईल, पण मी जरा इंटेरियर म्हणजे काय, एक्सटेरियर म्हणजे काय, आर्म म्हणजे काय ते जरा सांगतो तुम्हाला. इंटेरियर म्हणजे काय? अंतर्भाग.
हा झाला कोण कोणता आहे AWB, हा कोण आहे का नाही, त्या म्हणजे आतील भाग हा झाला, त्यालाच काय म्हणतो आपण इंटेरियर. इंटेरियर अंतर्भाग त्याला म्हणतो आपण इंटेरियर, आणि बाहेरचा भाग त्याला म्हणतो बाह्य भाग, त्यालाच काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये एक्सटेरियर. बरोबर, इंटेरियर आणि एक्सटेरियर. आणि आर्म म्हणजे काय, मागच्या तुम्ही क्वेश्चन मध्ये आपण तुम्हाला सांगितलं आर्म म्हणजे काय. WA हा एक आर्म झाला आणि WB हा एक आर्म झाला. बरोबर, एकदम सिंपल आहे. कळलं तुम्हाला. आता आपण क्वेश्चन बघूया. आता तुम्ही इंटेरियर तुम्हाला कळलंय, तुमच्या लगेच लक्षात येईल पॉईंटच्या आपल्याला इंटेरियरचे नाव लिहायचे आहेत. तर किती पॉईंट आहे इंटेरियर मध्ये, RNC आणि X, हे झाले इंटेरियर. चला तेच पॉईंट फक्त तिथं लिहायचे पॉईंट. आता मी पॉईंट हा शब्द लिहायचा नाही, पण तुम्ही लिहायचा, इथं जागा कमी असल्यामुळे मी तो लिहित नाही, तरी मी वरती लिहितो वाटलंच तर पॉईंट R. दुसरा पॉईंट कोणता आहे बाळांनो, N. तिसरा पॉईंट कोणता आहे C. आता दिसत नसेल मी लिहिल्यामुळं, पॉईंट X. पॉईंट ओके. तुम्हाला कळलं इंटेरियर म्हणजे कोणता, अंतर्भाग, एक्सटेरियर म्हणजे बाह्य भाग. हे झाली पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. आता दुसरा क्वेश्चन काय, पॉईंट इन द एक्सटेरियर, म्हणजे जे पॉईंट बाहेरच्या साईडचे त्यांचे तुम्हाला नाव लिहायचे, रेषेवरचे नाही ना, आर्मवरचे नाव लिहायचे नाहीत, फक्त जे सेपरेट आहे या रेषेच्या बाहेरील नाव लिहायचे तुम्हाला. Y आहे, V आहे, Q आहे, हा रेषेवर आहे का, नाहीये. U आहे, T आहे, हे आहे रेषेच्या बाहेरील म्हणजे अँगलच्या बाहेरील, ते नाव लिहायचे. एक्सटेरियरला कोणते, पॉईंट. इथून सुरुवात करू, पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट T झाला, U झाला, पॉईंट Q, पॉईंट V, एक पॉईंट राहिला आपला पॉईंट Y. ओके, इथपर्यंत कळलाय का तुम्हाला, का परत सांगू. इंटेरियर एक्सटेरियर सिंपल आहे, इंटेरियर म्हणजे अंतर्भाग, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा भाग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, पॉइंट ऑन द आर्म्स. आर्म म्हणजे सिंपल आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बाहू व हात. हातावरचे पॉइंटचे नाव लिहायचे, एकदम सोपं. हातावर किती पॉइंट आहे, ह्या हातावर A आणि W आहे, या हातावर कोणता आहे, W आणि B आहे. बरोबर, याची नाव लिहायची. कशी लिहिणार आपण, पॉइंट A, पॉइंट, दुसरा पॉइंट कोणता आहे बाळांनो, W. इथं एक पॉइंट आहे पॉइंट G, पॉइंट B. इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं, 4 पॉइंट आहे बरोबर, आर्मवर A, W, G आणि B. इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं. आपण आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. प्रॅक्टिस सेट मधलाच आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 15 मधला क्वेश्चन 2 बघूया. क्वेश्चन 2 मध्ये काय आहे, नेम द पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. आता हे क्वेश्चन सोडवण्याआधी ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. आता ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. ऍडजस्टंट अँगल कसा असतो ते आपण बघूया. पहिले समजा एक अँगल आहे, ह्याचं आन्सर हे नाही, मी फक्त एक्झाम्पल देतोय समजण्यासाठी, त्यानंतर आपण हा क्वेश्चन सोडूया. ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय, समजा हा अँगल आहे, हा, याला नाव देऊ आपण A, B, सेम नको, वेगळं घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही म्हणून याला पण हेच एक काय आन्सर बघ, P, Q आणि R. हा एक अँगल झाला बरोबर. समजा आपण यामध्ये बायसेक्टर काढला आणि त्याला नाव दिलं PQR, याला हे देऊ. ओके, समजा असा अँगल आहे बरोबर. तर याचा व्हर्टेक्स आता तुम्ही मागच्या क्वेश्चन मध्ये बघितला, व्हर्टेक्स कोणता झाला, Q, हा कॉमन व्हर्टेक्स झाला बरोबर.
त्यालाच आपण शिरोबिंदू म्हणतो. आणि इथं दोन अँगल तयार होतात बरोबर, PQA आणि AQR बरोबर. दोन अँगल दिसतात ना तुम्हाला, तर यालाच ऍडजस्टंट अँगल म्हणतात. ज्यावेळेस असा अँगल की त्याचा कॉमन व्हर्टेक्स असतो, पहिलं काय व्हर्टेक्स कॉमन पाहिजे. दुसरी गोष्ट काय पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे. आता अँगल बघा तुम्ही, PQA अँगल PQA अँड अँगल दुसरा एक कोणता भेटला आपल्याला, AQR अँगल AQR. तर याच्यात कॉमन आर्म आहे का नाही बाळांनो? आर्म एक कॉमन आहे, म्हणजे बाहू एक कॉमन आहे. कोणता? QA आहे का नाही? हा कॉमन याच्यात पण वापरला आणि ह्या अँगल साठी पण वापरला. हा दुसरा कॉन्सेप्ट झाला. काय? कॉमन आर्म पाहिजे, म्हणजे दोन अँगल तयार होण्यासाठी एक कॉमन आर्म पाहिजे. ही दुसरी अट आहे ऍडजस्ट अँगल साठी. आणि तिसरं काय आहे, सेपरेट इंटेरियर पाहिजे. आता इंटेरियर म्हणजे काय? आतील भाग बरोबर. तर हा कोण आहे PQA, याचा सेपरेट इंटेरियर आहे का नाही? मध्ये आहे काही. आणि जो कोण दुसरा आहे AQR, याचा पण सेपरेट इंटेरियर आहे. दिसतंय ना तुम्हाला? आहे का मध्ये काही इंटरफेअर? नाही ना. या तीन गोष्टी जर असल्या तर तुमचा अँगल झाला ऍडजस्टंट अँगल. म्हणजे त्याची डेफिनेशन कशी आहे, टू अँगल हॅव अ कॉमन आर्म, कॉमन व्हर्टेक्स हा अँड सेपरेट इंटेरियर, म्हणजे हे मधलं, त्याला काय म्हणतो आपण? ऍडजस्टंट अँगल. म्हणजे असा कोण की त्याचं नाही काय ना, भुजा कॉमन पाहिजे, शिरोबिंदू कॉमन पाहिजे आणि अंतर्भाग विभिन्न पाहिजे, त्याला म्हणतो आपण ऍडजस्टंट अँगल. क्लिअर का? तुम्हाला कळलं का ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय? नुसतंच पुढे जाण्यात मजा नाही. तुम्हाला ऍडजस्टंट अँगल हेच जर माहित नसेल तर तुम्ही कसं काय सोडवणार? क्लिअर? आपल्याला काय काय गोष्टी कॉमन पाहिजे? आर्म आणि व्हर्टेक्स, आणि सेपरेट काय पाहिजे? तर इंटेरियर. ओके, चला आपण आता हा क्वेश्चन सोडूया. मी हे रब करून टाकतो. आता काय करायचं आपल्याला? पेअर म्हणजे जोड्या लिहायच्या ऍडजस्टंट अँगलच्या. तर आता इथं आपण बघूया ऍडजस्टंट अँगल कोणते कोणते. हे बघा, अँगल ANB आणि अँगल BNC, पहिली ही जोडी भेटते आपल्याला. ती कशी आपण ते बघूया. अँगल ANB अँड अँगल ANB झाला, दुसरा कोणता? BNC बरोबर. आता हे कशावरून तुम्ही परत विचारताना, हे कशावरून बघ तुम्ही ते पेअर लिहिली पण ती कशावरून आहे? तर सिंपल आहे, ANB हा एक अँगल आहे आणि BNC हा एक अँगल. याच्यात BN कॉमन आहे, तो झाला आपला आर्म. आणि दुसरी गोष्ट व्हर्टेक्स काय N आहे, तो याच्यात पण कॉमन आहे आणि याच्यात पण कॉमन आहे. दुसरी गोष्ट, आता अँगल जो ANB आहे, ANB याचा सेपरेट इंटेरियर आहे बघा, इंटेरियर. दुसरा कोणता आहे? BNC याचा पण सेपरेट इंटेरियर आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी यांनी सॅटिस्फाय केल्या, फुलफिल केल्या, म्हणून झाला ऍडजस्टंट अँगलची पहिली पेअर. आता दुसरी पेअर बघू. कळलं इथपर्यंत? आता दुसरी पेअर घेऊ आपण, अँगल BNC अँड अँगल, अजून कोणते होईल सांगा बरं? CNA होईल का? CNA, BNC आणि CNA होणार, CNA. आता पण याच्यात पण बघा कॉमन आर्म आहे CN कॉमन भेटले आर्म आपल्याला. कॉमन व्हर्टेक्स CN पण आहे. हा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू बरोबर. याच्यात पण N आहे, याच्यात पण N आहे, म्हणजे आपल्याला व्हर्टेक्स पण कॉमन भेटला आणि आर्म पण कॉमन भेटला. राहिलं काय? सेपरेट इंटेरियर आहे का ते बघूया आपण आता. BNC सेपरेट इंटेरियर आहे, CNA सेपरेट इंटेरियर आहे, म्हणजे ही एक दुसरी पेअर झाली. आता तिसरी पेअर बघू बाळांनो आपण. तिसरी पेअर काय होईल सांगा बरं? अँगल CNA अँड
अँगल सांगा बरं कोणती होईल? ए एन बी होईल का? ए एन बी आणि सी एन ए होईल ना? ए एन बी होईल का? होणार ना? कॉमन आहे. काय काय कॉमन आहे? कॉमन आर्म भेटला, ए एन कॉमन व्हर्टेक्स भेटला, एन आणि एन भेटला का नाही आपल्याला कॉमन व्हर्टेक्स? आणि सेपरेट इंटिरियर आहे का ते बघूया आपण. सेपरेट इंटिरियर आहे बघू. सी एन ए हाय सेपरेट इंटिरियर. दुसरं ए एन बी याला पण सेपरेट इंटिरियर आहे. या आपल्याला 3 जोड्या भेटल्या. बरोबर, क्लिअर झालं तुमचं. आता अजून एक सेम डायग्राम दिलेली ते आपण बघूया. चला आता मी डायग्राम ड्रॉ करून घेतली. आता आपण याच्यात किती ऍडजस्टंट अँगल आहे ते बघूया. आता ऍडजस्टंट अँगल परत याच्यात जोड्या लावायच्या आपल्याला, पेअर लिहायचे. बरोबर, तर चला आपण बघूया. पहिली पेअर काय भेटते बघूया आपण. आता इथं बघूया एस टी क्यू ला दुसरा ऑप्शनच नाही पेअर साठी. तर कोणती होईल पेअर? अँगल पी क्यू टी आणि अँगल आर क्यू पी ही पेअर भेटेल आपल्याला. अँगल पी क्यू टी अँड अँगल आर क्यू ही पेअर भेटेल. पी क्यू आणि क्यू पी कॉमन आहे. कॉमन आर भेटला. सेम कॉमन आर बघायचा. कॉमन व्हर्टेक्स पण आहे क्यू आणि सेपरेट इंटिरियर आहे का ते बघू आपण. पी क्यू टी हे झालं सेपरेट इंटिरियर. आर क्यू पी सेपरेट इंटिरियर. म्हणजे आपल्याला एक जोडी भेटते. याच्या व्यतिरिक्त इथं दुसरी जोडी नाही. कारण बाळांनो हा पार्ट टी एस जो दिलेला एक्स्ट्रा त्याला कॉमन आर्म पण भेटत नाही, कॉमन व्हर्टेक्स पण नाही. ओके, क्लिअर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया. आपण आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. प्रॅक्टिस सेट 15 मधला काय आहे? आर द फॉलोइंग पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल इफ नॉट स्टेट द रिझन. म्हणजे पुढे तुम्हाला नाही का जोड्या दिलेल्या. आता इथं जागा नसल्यामुळे एक्सप्लेन करायला मी जागा सोडली. हे झाल्यानंतर आपण पुढची पेअर इथं लिहिणार आहोत आणि एक्सप्लेन करणार आहोत. तर काय म्हटले ते? आता ही अँगल पी एम क्यू आणि अँगल आर एम क्यू असे तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या आहे. आपण आता पहिली घेतली सुरुवातीला सोडवण्यासाठी. तर समजा नाही काय ना, ते ऍडजस्टंट अँगलची पेअर आहे का नाही ती ओळखायची. आणि जर असेल तर लिहायचं आहे की द पेअर आर ऍडजस्टंट अँगल. आणि समजा नसली तर का नाहीये हा रिझन पण लिहायचं आहे आपल्याला. चला आपण 1 बाय 1 बघूया. तर आता अँगल पी एम क्यू आणि अँगल आर एम क्यू बघूया. अँगल पी एम क्यू आणि अँगल आर एम क्यू तर याच्यात कॉमन काय काय बघूया. कॉमन आर्म आहे, कॉमन व्हर्टेक्स एम पण आहे. आता सेपरेट इंटिरियर आहे का ते बघायचं आपल्याला. अँगल पी एम क्यू सेपरेट आहे. अँगल आर एम क्यू याचं पण सेपरेट इंटिरियर आहे. क्लिअर. तर काय लिहिणार आपण आता? मी हे काय परत लिहित नाही. द पेअर इज ऍडजसंट अँगल. ओके, आता दुसरे बघू आपण. दुसरी पेअर काय दिलेली? अँगल आर एम क्यू आणि अँगल एस एम आर. अँगल आर एम क्यू अँड अँगल एस एम आर. आता हे पेअर दिलेली आहे आपल्याला. ही ऍडजस्टंट अँगलची पेअर आहे का नाही ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता याच्यात बघू आपण. अँगल आर एम आणि क्यू. दुसरी काय? एस एम आणि पुढे आर. एस एम आर इकडे आहे. बरोबर, चेक करू आपण आता. इथं आर एम आहे, इथं पण आर एम आहे. म्हणजे कॉमन आर्म आहे, इथं कॉमन व्हर्टेक्स पण आहे. आता सेपरेट इंटिरियर आहे का ते बघू आपण. अँगल आर एम क्यू आणि अँगल एस म्हणजे एस मध्ये आलेला आहे. दुसऱ्या अँगलचा एस हा आर्म मध्ये आलेला आहे. त्यामुळे हा सेपरेट इंटिरियर नाही. इथंच प्रूव्ह झालं. आर एम क्यू मध्ये एस घुसला का नाही हा. इथेच आपल्याला क्लिअर झालं की हा ही पेअर ऍडजस्टंट अँगलची नाही. तर आपण रिझन लिहू. द पेअर आर एम क्यू अँड अँगल एस एम आर नॉट अ
not a adjacent angle pair because का आता कारण लिहितोय आपण because there are not a separate interior. सेपरेट इंटिरियर आहे का आतील भाग आपल्याला सेपरेट इंटिरियर नाहीये. क्लिअर. आता मी नाही का हे रब करतो आणि आता आपण पुढची पेअर घेतली 3 नंबरची ती आपण बघूया आता ऍडजसेंट अँगलची पेअर आहे की नाही. लेट्स सी RMS अँगल RMS RM आणि S RMS ओके ही एक पेअर आहे आणि RMT ही एक पेअर आहे RM आणि T. तर याच्यात आता कॉमन व्हर्टेक्स आहे का बघू आपण. M कॉमन व्हर्टेक्स आहे. क्लिअर. MS किंवा RM ठीक आहे. RM आणि RM इथं कॉमन आर्म भेटले आपल्याला. आता फक्त आपण इंटेरियर सेपरेट आहे का बघू दोन्ही अँगल्स. अँगल RMS बघू RMS हा एक आहे आणि अँगल RMT ना RMT म्हणजे हा आहे. यामध्ये S आलाय मित्रांनो दिसतंय का तुम्हाला. तर ही पेअर ऍडजस्टंट अँगलची नाहीये. बरोबर. अलग लक्षात तुमच्या. कशामुळे RMT मध्ये S आला ना. RMT मध्ये S आला म्हणजे याचं इंटेरियर सेपरेट नाहीये. क्लिअर. तेच फक्त आपण काय लिहू का नाही मी डायरेक्ट आता हे लिहितो बिकॉज रिझन लिहितो डायरेक्ट. देअर आर नो सेपरेट इंटेरियर hence pair are not adjacent angle. क्लिअर. आता पुढचं बघू एक्झाम्पल आपण 4 नंबरचं आणि शेवटचं प्रॅक्टिस सेट 15 मधला शेवटचं आपलं क्वेश्चनचं शेवटचा क्वेश्चन आहे हा. तर शेवटची पेअर काय अँगल SMT आणि अँगल RMS ते बघू आपण आता. अँगल SMT म्हणजे एवढा अँगल आहे. दुसरं काय अँगल RMS RM आणि S RMS आणि SMT. चला आपण कॉमन काय काय आणि सेपरेट इंटिरियर आहे का नाही ते बघूया. आता याच्यात SM आणि इथे SM म्हणजे कॉमन आर्म आहेत कॉमन व्हर्टेक्स पण आहे. आता राहिला प्रश्न इंटेरियरचा तो कॉमन आहे का ते बघूया आपण. चला अँगल SMT बघू आपण पहिले SMT आणि दुसरा RMS याचा सेपरेट इंटिरियर आहे. आता SMT सेपरेट इंटिरियर आहे. संपला विषय. ही ऍडजस्टंट अँगल पेअरची अँगलची पेअर आहे. ओके. दीज आर पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 15 सोडून झालेला आहे. 7 स्टँडर्डचा अँगल अँड पेअर ऑफ अँगल मधला हा प्रॅक्टिस सेट 15 आहे. क्लिअर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा